बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कथा सुपारी. भैयासाहेब, आपल्या हिरीच्या धावावर कोण माणसं बसल्या ती बघितली सात काय? सून असं सासूला म्हणाली आणि सासूला ते ऐकून धक्काच बसला. सासू सुनेजवळ आली आणि तिला चिकटून उभी राहिली. कुठं आहेत ग? ती बघा, घोंगडे टाकून त्यावर सप्पई बसल्या ती पान खाईत. सासूनं डोळ्यांपुढं हात धरला. नजर बारीक करून तिनं बाहेर पाहिलं. काळ्या कुट्ट अंधारात दोन माणसं आलकट पालकट घालून बसली होती. एक जण सुपारी कात्रीत होता तर दुसरा पान धोत्राला पुशीत होता. दोघीही त्या माणसांच्याकडे उशिरा पाहत राहिल्या. त्या दोघींच्याही काळजात धस झालं. ह्यो काय वनवा म्हणायचा का भोग? आज तर आमच्या घरात पुरुष माणूस कोणीच नाहीत. दीर नाहीत, जावा नाहीत आणि आम्ही दोघीच ह्या घरात. आणि हे 10 वर्षाचं पोरग. आता चांगलाच अंधार पडला होता. काळा ढू अंधार. त्या घरातनं बाहेर बघितलं तर स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं. एकाची दाढी मात्र स्पष्ट दिसत होती. एकानं घोंगड्यावरच बंदूक आडवी टाकली होती. दाढीवाला भाला मांडीवर घेऊन पान खात बसला होता. ती विहीर त्या गावात प्रसिद्ध होती. जुन्यातल्या आणि घोटीव दगडांनी बांधलेली. त्या विहिरीला 4 मोटवानं होती. 4ही मोटवानं दिवसभर चालल्या तरी त्या विहिरीचं पाणी विशिष्ट पातळीच्या खाली कधीच जात नव्हतं. जई मात्र कधीतरी उघडी पडे, पण मोठा बंद असल्या की लगेच पाणी सरसर वर येऊन जई त्या पाण्यात पूर्ण बुडे. कधी कधी विहीर समडम भरे. तिला चावरी मोठीची विहीर म्हणत, तर कुणी तिला वैदाची हिर म्हणीत. वैद्य आडनावाच्या ब्राह्मणाची ती विहीर होती. पण तो वैद्य तो मळा विकून शहरात राहायला गेला होता. तो मळा आता कदम आडनावाच्या एका म्हाताऱ्याने विकत घेतला होता. त्याची पोरं आता मळ्यातच साधंसुधं घर बांधून राहत होती. थोड्याच वेळात ते बारकं पोरगं बाहेर पाहत म्हणाल, आय, मी जाऊन त्यासनी विचारू का? तुम्ही कोण? कुठनं आला? कुठं निघालेसा? ए भाड्या, कशाला रे विचारतूस? लांब चिपड्याजवळ घ्यायचं काय काम आहे? आता बाई, तू इकडंच या लागला की. तसं पोरग आईला म्हणाल. भिवू नकाय, तेला एका दगडात पाडीन. अरे बाबा, ह्यो काय पोरापुरांचा खेळ आहे वही? कोणतरी फरारीच दिसत्यात. कुठं निघाल्यात कुणास ठाऊक. तोच तो फरारी घरापुढं आला. बाळ, पाण्याचा एक तांब्या दे रे बाबा. तिनं पोराजवळनं पाण्याचा तांब्या दिला. पोरग बाहेर गेलं. त्यानं त्याच्या हातात तांब्या दिला. तो तसाच मागं वळला. मग त्या माणसांनी चूळ भरली. तोंडावर गार पाणी मारलं. मग एक घोट पाणी प्याले. आईला, पाणी बघा की कसं गार आणि ग्वाड आहे. मला तर नाळाच्या पाण्यागतच लागलं. पाण्याचा तांब्या मोकळा झाला तसा तो पुन्हा उठला. घरापुढे जाऊन म्हणाला, आणखी एक तांब्या द्या हो वहिनी. तुमच्या हिरीच्या धावर बसून जरा भाकरी खातो आम्ही. इथनं कामिरी गाव किती लांब हाय? हाय की 2 मैल. भाकरी खाल्ली की आम्ही सुटतो. तुम्ही कोण घाबरू नका. आम्हाला आमच्या नशिबानंच फरारी व्हावं लागलंय बाई. काय करतेस? तो परत फिरला. त्या दोघी कितीतरी उशीर तशाच बाहेर पाहत राहिल्या. त्यांच्या मळ्यात आज कोणच पुरुष माणूस नव्हतं. त्यामुळं त्या जाम घाबरलेल्या होत्या.
त्या दोघी अशा तिकडं पाहत होत्या. तोच एक ढांगुळा माणूस डच्याव डच्याव करीत तिथं आला. अंगावर मळकट पांढऱ्या रंगाचे कपडे, धोतर, शर्ट आणि डोक्याला साधा मळकट फेटा. तो त्या दोन माणसांच्या जवळ आला. त्यातल्या एकानं त्याला विचारलं, दादा किती उशीर हो? लेकानू तुम्ही टनाना उड्या मारीत पुढं आला सा. मला म्हाताऱ्याला तुमच्यागत उड्या मारीत चाला येते होई. बसा. तो म्हाताराही त्या घोंगड्यावर टेकला. त्याच्या हातातली फरशी अंधारात ही चमकत होती. ती त्यानं घोंगड्यावरच भाल्या शेजारी ठेवली. डोईवरचा फेटा मांडीवर ठेवला आणि डोक्यावर हात फिरवीत बसला. आता पान खाईत बसला वय इथं. मग काय करायचं? लेकानू भाकरी इथंच खाऊया की. वस्ती बी ग्वाडवाने हाय इथं. वय पाण्याचा तांब्या आणि केक मागून घेवा. चुळाभरा खळाळा. तोंडावरनं गार पाण्याचा हात फिरवा आणि भाकरी सोडा की. मग त्यातल्या बोडक्या डोक्याचा माणूस उठला. त्याच्या अंगात फक्त दंडकं होतं. धोतर गुडघ्यापर्यंत आखडलं होतं. तोच तिकडे घरात सून घाबरून सासूला म्हणाली, आता काय करायचं वो बायासाहेब? मग त्यातल्या एकानं पाराकडे बघत म्हटलं, बाळ आणि एक तांब्या आण रे. पोरग पुन्हा एक तांब्या भरून घेऊन आलं. कुठं निघालं तर ते? कशाला? सासू. पोरग तांब्या देऊन परत आलं आणि म्हणाल, मी विचारू का त्यासनी? तसं त्या पोराच्या आईनं पोराच्या पाठीत एक कुंकाच घातला आणि ओटावर बोट ठेवून खुणेनंच तिनं त्याला बोलू नको असं सांगितलं. मग त्यांनी पिशवीतलं भाकरीचं गठुळं काढलं. पिशवीतच काडतुसाची माळ होती. तीही वर काढली. ए लेका, माळ कशाला वर काढलीस? काय होतंय? लेका जरा तरी सुधीनं वाग की. आपण निघालोय कशाला आणि तुमचं चाललंय काय? मग त्यानं ती माळ पिशवीखाली दडवून ठेवली. पिशवीत टाक भडव्या. टग्या झालाय. हागाईना ते बी टग व्हायला लागल्यात आता. मग ते तिघेही खळखळून हसले. पोरानं पुन्हा एकदा बाहेर पाहिलं आणि ते पळत आजीकडे गेलं. त्याची आजी क्वाटवर आडवी झाली होती. पोराला बघून म्हातारनं त्याला विचारलं, काय रे पोरा? आय अगं भाकरीची चवड केवढी आहे बघ कितींची. चांगल्या 10-12 तरी भाकरी असतील या. तू कशाला तिकडे बघायला गेलतास? अगं इथनं दिसतंय की. तिकडंच कशाला जायला पाहिजे? असू दे तिकडं. आता तू त्यांच्याकडे बघत बसू नकोस. पोरानं चिमणी घेतली. त्या चिमणीच्या उजेडात ते वाचत बसलं. त्याची आई भांडी घासू लागली. म्हातारी जाम घाबरून गेली होती. तिच्या छातीत धडधडत होतं. तिला झोपच येत नव्हती. मग ती सप्पय उठून बसली. ए पोरा, मला टेकायला तक्क्या दे जरा. पोरानं म्हातारला तक्क्या दिला. तो तिनं भिंतीला लावला आणि तक्क्याला टेकून तिनं जपमाळ ओढायला सुरुवात केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अरे तक्क्या एवढा सवयनं लाव रे. तिरका झाला बघ. झोप आता. तू काय भिवू नकस. मी आहे की फाकड्या इथं. गप बस. उगाच अवसान आणू नगूस. तू गप आपला वाचत बस. मग त्यानं पुन्हा चिमणी जवळ घेतली. पुस्तक उघडलं. लक्ष देऊन वाच. उगाच नाटक करू नकोस. तुला काय कळतंय का ह्यातलं? वाच वाच. मला कळू दे नाहीतर न कळू दे. मग ती जरा घसरून आरामशीर बसली आणि सुनला म्हणाली, ए बाई, कायच्या फायच बोलू नका. तिकडं फरारी बसल्या ती आणि तुम्ही असं खुळ्यागत बोलताय. काय म्हणावं तुम्हाला तरी? आपल्या घरात तर दुसरं कोणच नाही.
ते आपल्याला काय करतात खरं, त्यांचं ते तिकडं कुठंतरी निघाले असतील डाका घालायला. तोच विहिरीच्या धावेवरून त्या पोराला हाक आली, ए बाळ, इकडे ये रे जरा. ते पोरगं अभ्यासातनं उठलं आणि बाहेर गेलं. पाक त्या माणसांच्या जवळ गेलं. काय हो, आम्हाला 2-3 कांदा आणून देतोस काही, आणि योग पाण्याचा तांब्या. मग पोरगं मागं वळलं आणि घरात गेलं. ती माणसं काय म्हटली ते त्यानं आईला सांगितलं. तोच म्हातारनं विचारलं, काय रे पिंट्या, त्यासनी कांदा पाहिजे. मग दे जा की रे बाळा, आपल्या दारात जेवाय बसल्यात. कालवण भाकरी काय पाहिजे काय विचार. कालवण भाकरी. अगं मटण खायला लागल्यात ते, 2 डबं भरल्यात सुक्या मटणानं, आणि रस्सा भात. हे तसलं कशाला आणतील ते. बरं बरं ने जा. त्यानं 2-3 मोठं लाट कांदं घेतलं आणि आईला म्हणाला, आई चिरून देतीस. खुळे कशा आणणार तू, त्यांचं लाड नको करूस. भडवी मग हळूहळू हातपाय पसरतील. त्यानं तांब्या भरून घेतला, बाहेर गेला, कांद दिलं. चिरून आणू काय. कशाला, आम्ही कवा कांदा चिरून खात नाही. कांदा खाली ठेवायचा आणि बुक्कीनं फोडायचा. जेवतोस काय बाळा. हा नाही का, आत्ता हेच जेवलो. अरे अरे मटण खा की. नको, मटण खात नाहीस. खातो की. मग नको. लाजतोच भैर फडव्या. कितवीत आहेस. 8वी. शिक शिक शिक, शाळा शिक. आता शिक्षणाशिवाय काय नाही बाळा. चांगला शिक. आमच्या जीवनाचं बघ सगळं वांग झालं. काय झालं बाळा, तू लहान आहेस, नाही कळायचं तुला. पण चांगलं शिक, एवढंच आमचं म्हणणं आहे. वय, आमची म्हाताराई बी तेच म्हणती या. आणि पोरगं मागं वळलं. त्याची आई घरातून त्याच्याकडे बघत होती. पोरगं घरात गेलं, पुस्तक पुढ्यात घेतलं. तिथं कशाला लांबड लावत बसला तास. अशीच गोड बोली माणसं असतात ती. नाही आहे, ते फरारे असलं तरी चांगले आहे ती माणसं. मला चांगलं शिक म्हटली ती. असू दे. त्यांचं जेवण झालं की दार लावून टाकूया आणि रातभर जागच राहूया. त्यांचं काय सांगता येत नाही. अगं आई, काय सुधीक काळजी करू नकोस. ती माणसं चोरी दरोडा करणाऱ्यातली नव्हं. कशाच्या तरी कारणानं त्यांच्यावर ह्यो प्रसंग आलाय. लय हुशारी दाखवू नकोस तू. आधी तुझा अभ्यास आवर. पोरग पुन्हा अलकट पालकट घालून बसलं. असा थोडा वेळ गेला आणि त्यानं पुस्तक आपटलं. काय रा, विद्या आहे ती. अगं काय लक्षच लागना. ती चिमणी चुलीवर ठेव तर मग. त्यानं चिमणी चुलीवर ठेवली आणि मग ते म्हातारीजवळ जाऊन बसलं. आहे झोप बिनगुर. आता काय झोप लागते रे बाळा. दारात फरारी बसल्यात. गप झोप तू. ते आपल्याला कसला बी दगाफटका देणार नाहीत. तुझा बाबी आज तिकडेच कुठं राहायला कुणान ठाव. आज येतो म्हटला होता. अगं काम झालं नसल त्याचं. मग काय तसंच येऊ देते. काम अर्ध ठेवून. अर्धवट आहे ते पहिल्यापासूनच. ना बायकोची काळजी, ना पोराची, ना आईची. तसं कसं म्हणतेस आई. अरे इथं मळ्यात कोण हाय काय दुसरं. तुझं चुलतं बी आज कुठं हक्का मारीत गेल्यात कुणास ठाऊक. तोच त्या पोराची चुलती तिथं आली. हळूच म्हातारला म्हणाली, भैया साहेब, धाववर कोण माणसं जेवत बसल्या ती बघितली सा काय.
उशीर आहे. तू आत्ता बघितली यास वय? मगा धरणं कुठं होतीस? भांडी कुंडी करून जरा बाहेर आली तर धाववर ही माणसं बघून त्यांना एकदम चपापलीच आणि मग तुमच्याकडेच पळत आली या. आता काय करायचं व मग? मळ्यात तर आज कोणच नाहीत पुरुष मंडळी. काके, तू काय भिवू नगस. ती चांगली माणसं आहेत. कुठेतरी दुसरीकडे डाका घालायला निघाली असतील. पण मी सांगतो तुम्हाला, आपल्या कसपटाला सुद्धा ती हात लावणार नाही ती. तसं नसतं बाळा. जन्मोजन्मी जवळ राहून सुद्धा माणसाची पारख होत नाही. तिथं ह्यांचं काय घेऊन बसलायस? त्या पोराची आई तिथं पदराला हात पुसत आली. तिला तिची धाकली जाऊ म्हणाली, आता कसं व? काय करायचं? अजून आपली माणसं कोणच आलेली नाहीत. पोरग म्हणतंय ती माणसं लई चांगली आहेत. काय सांगता येत नाही बघा कुणाचं. पेपर वाचता का नाही? बातम्या बघताय? काय राहिलंय का आता खऱ्यातलं? पिंट्या, तू पल्याडल्या मळ्यात जा. कुठं? संपा बापूंच्या. आणि त्याला तरी बोलवून आण जा. मग काय होईल? अरे आपल्याला आधार तरी मिळेल. त्यो हागऱ्या गांडीचा आपल्याला आधार द्यायचा होई. उगच काय बी बोलून मोठ्या माणसाला. नाहीतर काय. तू गप, आमचं काम ऐक. लवकर सुट सुट. तो हळूच बाहेर आला. भाकरीची चवड त्याने फस्त केली होती. त्यांचं जेवण जवळजवळ संपत आलं होतं. ती माणसं आता पाणी पित होती. तो पोरगा त्यांच्याकडेच गेला. पाणी देऊ काय? बाळा, तू हुशार आहेस. कसं काय? आम्हाला पाणी लागणार हाय ते तू आपोआपच ओळखलंस. तो मोकळा तांब्या घेऊन आत गेला. 2 तांबे भरून आणलं. शाबास फाकड्या, आत्ता चिक्कार झालं. पण आता तुम्ही कुठं निघालाय? असं विचारायचं त्याच्या मनात आलं होतं, पण तो काहीच बोलला नाही. आमचा संपा बापू तुम्हाला माहिती आहे? कोण र संपा बापू? आमचाच भाऊ. पण पलीकडचं त्याचाच मळा आहे. माझी ह्या हिरीत त्याची वाटणी आहे? त्यानं नवीन हिर काढली. 200 टन ऊस काढतोय. चांगला आहे की मग. तो साखर कारखान्याचा संचालक बी आहे. त्याचा फोटो असतो की साखर कारखान्याच्या अहवालात. आम्हाला नाही रे बाळा माहीत. आम्ही लांबच तिकडलं आहे. कुठलं? ते तुला सांगून काय करायचं? मग इकडं कुठं? पोरानं धाडस करून विचारलं. तसे ते तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. सुपारी एकाला द्यायची आहे. त्यांच्यात सुपाऱ्या नाहीत होय? तुला नाही कळायचं बाळा ते. मग सर्वजण त्या पोराकडे बघत राहिले. तू अजून बच्चा आहेस. मोठा झालास म्हणजे कळल ही बी तुला. मला काय करायचं तसलं? तू आपला शाळा शिक चांगली. जग लई वाईट आहे बाबा. असं म्हणून त्यानं भाकरीचं फडकं झाडलं. पुन्हा एकदा सर्वजण घटाघटा पाणी प्याले. आणि कानू? काय? पाणी नग. बाळ झालं. येणंच आता हात धुतो. पाणी चिक्कार आहे आमच्यात. ही हिर पाण्यासाठी सगळ्या गावात प्रसिद्ध आहे. वैद्याची हिर म्हणतात हिला. बांधली बघा की कशी. वय वय बाबा, आल्या आल्या बघितली की आम्ही. पण ही हिर ह्यो मळा बघायच्या मनस्थितीत नाही बाळा आम्ही आता. एका वेगळ्या आणि विचित्र कामासाठी आम्ही निघालूया. मग त्या पोरानं त्यानं काहीच विचारलं नाही. पोरग तांब्या ठेवून पुन्हा घरातनं बाहेर आलं आणि मोठा रिगत आवाज करीत संपा बापूच्या मळ्याकडे सुटलं. अरे कुठं रे पोरा? आम्ही आता निघालूया बघ. वाईच काम आहे संपा बापूंच्या मळ्यात. पुन्हा त्यानं भुई करून ते सुटलं.
कुठं सुटला हो? आपल्याला काय करायचं? आता आपण बी सुटूया. लय बी येळ घालण्यात अर्थ नाही. अरे मध्यान रात्री झाली पाहिजे. लय लवकर जाऊन तरी काय करायचं तिथं? सर्वत्र निजानीज तरी झाली पाहिजे. गाव शांत झाला पाहिजे. गावातली सगळी कुत्री मरगळून पडली पाहिजेत. कुठलं कुत्रं जर अंगावर आलं तर भालाच घालतो की त्याच्या तोंडात. चल. मग ते लईच वरडल आणि मग सगळं गाव जागं होईल. मग आपल्या कामाचा बल्ल्या झालाच म्हणून समज. बरं चला चला, लांबड न गाता. पोरगं पुन्हा भुई करीत पळत आलं आणि आत घरात गेलं. काय रे बाळा? संपा बापू आजारी हाय. त्यानं विचारलंय काय काम हाय म्हणून. मग सांगूनीस का अशानं असं म्हणून? म्हणजे काय? आमच्या हिरीवर फरारी बसल्यात म्हणून. मग ते पोरगं पुन्हा तिकडं पळालं. भुई. त्यानं आपली गाडी जोरात सोडली. त्याची ती खेळातली मोटार बघून ती माणसं बी हसली. पाटात पाणी होतं. त्या पाण्यानंच बंदूकवाल्यानं डबा खळाळला आणि पिशवीत टाकला. पिशवीखालची माळ त्यानं गळ्यात अडकवली. ती माळ काढ ती. उगच देखावा करू नकोस. आपल्याला आता गुपचूप दडत दडत जायचं आहे. मग त्याने घोंगडं झटकलं. घोंगड्याची घडी करून खांद्यावर टाकली. बंदूक उचलली. डांगोळ्या माणसानं फरशी हातात घेतली तर दाढीवाल्यानं भाला उचलला. कुऱ्हाड आणि भाला अंधारात लक्कन चमकले. मग त्यांनी पायात चपला घातल्या. तोच पोरगं पुन्हा पळत तिथं आलं. जातो र बाळा आम्ही. पोरगं काहीच बोललं नाही. फक्त त्यांच्याकडे बघत मात्र राहिलं. सांगितलेलं लक्षात ठेव बाळा, बरं का? जीवन हे लई वाईट आहे. त्याचा वाईट अनुभव आम्हाला घ्यावा लागतो या नाईलाजानं. असलं जीवन तुझ्या वाट्याला येऊ नये असं आम्हाला वाटतंय. त्या पोराला काय बोलावं तेच सुचेना. मग ते सर्वजण निघाले. तोच बंदूकवाल्यानं दंडक्याच्या खिशात हात घातला. हे घे. पोरानं पुढं हात केला आणि मग मागं घेतला. बंदूकवाल्यानं त्याच्या हातात बळणच एक नाणं दिलं. चांदीचा रुपया हाय, ठेव जवळ, आमची आठवण. आणि मग ते झपाट्यानं सुटले. म्हातारी आणि सून घरातून तिकडे टक लावून पाहत होत्या. त्याची चुलती पण त्या दोघींच्या मागं उभी होती. अजय, जातो आम्ही. वहिनी, बाळा जाऊ का? भिवू नका, निवांत झोपा आता. जाता जाता तो पुन्हा म्हणत होता. ते सर्वजण त्या मळ्यातून बाहेर पडले आणि त्या चिंचोळ्या पांदीला लागले. रातकिड्यांनी आता एकसारखा सूर धरला होता. ती माणसं अशी पांदीनं झपाट्यानं चालायला लागली. तिकडं लांब एक गाव त्यांना दिसत होतं. त्या गावातल्या डांबावरचे दिवे लुकलुकत होते. पोरगं घरात गेलं. म्हातारीच्या कॉटवर जाऊन बसलं. तेवढ्यात त्याची आई तिथं आली. काय र त्यांनी तुला दिलं? बघू. पोरानं मूठ उघडली. तळ हातात चांदीचा रुपया चमकला. ए भाड्या, फराऱ्यांचं पैसे लई की वाईट असत्यात. मग तू बी फरारी होशील. फेकून देते हिरीत. मी नाही जा. पोरगं तिथनं उठलं. त्यानं तो रुपया दप्तरात दडवून ठेवला. लई आगाऊ झालायस बरं का तू आता. ते किरडीवालं इथं कुठनं मराय आलं कुणास ठाऊक. आई, त्यासनी काय म्हणू नगस. मग काय पाया पडू का त्यांच्या? तू ओळखलं नाहीस त्यांना. थांब का, ते आल्यावर सांगते सगळं. रट्ट मिळाल्याशिवाय तू वटणीवर यायचा नाहीस. अजून बी वाघ्याचा पत्त्या आहे काय बघ की. म्हातारी, कुठं गेलाय म्हणायचा ह्यो? लांब तिकडे बेळगावला गेल्यात. ऊस परिषद आहे तिथं. कशाची ती ऊस परिषद? सोंगा आहे ती सारीन. हाय काय? मग थोड्या वेळानं तीच पुढं म्हणाली.
ही माणसं मागं येऊन दरोडा बिरोडा घालतील काय? त्यांचं त्यासनी फुरं झालंय. असलं कशाला करीत बसतील ती? तोच संपा बापू तिथं पळतच आला. आत्ता कशाला आलास? ती माणसं गेली की. कुठं? ती काय ती बघा. संपा बापूनं दूर पाहिलं. त्यातल्या एकाच्या खांद्याला लटकलेली बंदूक त्याच्या चालण्याच्या झोकावर डुलत होती आणि दुसरे दोघे त्याच्याबरोबर झपाट्यानं निघाले होते. आईला कुठं गेली रे ही? कुणान ठाव. त्यो बंदूकवाला कुठंतरी बघितल्यागत वाटतो या. कुठं? तेच आठवना. त्याचं तोंड तिकडं. मग तुम्ही कसं म्हणता कुठंतरी बघितल्यागत वाटतो या? हा, नुसत्या चालीच्या पद्धतीवरनं मी माणसं ओळखतोय. मग ह्यो कोण हाय सांगा बघू. ह्यो भयाचा अंतू तेली. त्याच्या भावाला कुशाबानं गोळी घातली होती, तेव्हापासून ह्यो कुशाबाला हुडकतोय. आणि ती दुसरी दोन कोण? ती कुणान ठाव. त्याच्या टोळीतली असतील. अहो आत तरी या की, का बाहेरच उभा राहून बोलताय? मग संपा बापू घरात गेला. तोच पोरग दूध घेऊन आलं. अरे हे कशाला? पाहुणा आहे वय मी. घ्या की बापू. तुम्ही जरा लवकर आला असता तर त्या माणसांची व तुमची गाठ तरी पडली असती. गाठ पडून तरी काय करायचं? नाही गाठ पडली तेच बरं झालं. उगच डोकं दुखी कशाला? पण झाली काय भानगड? त्या बंदूकवाल्यानं पण केला आहे. माझ्या भावाला ज्यानं गोळी घातली त्याला बी मी गोळीच घालून मारणार. तवाच मी फेटा गुंडीन. तोपर्यंत बोडकाच राहीन. म्हणजे ह्यो आता बदला घेणार? होय. संपा बापूनं मिशापुशीत कब्बशी पोराजवळ दिली आणि म्हणाला, म्हातारे झोप झोप तू आता. ती काय आपल्याला दगा देणारी माणसं नव्हती. मी त्यांना चांगलं ओळखतोय. ती माणसं बी आपल्याला चांगलं ओळखतात. ती बरं झालं बाबा तू येऊन आम्हाला हे सांगितलं असते. नाहीतर आम्ही घाबरून गेला होता. झोप लागली नसती आमची. आता सारी जण खुशाल झोपा. ये ठोल्या तू बी झोप जाता. मी जागाच आहे तिकडं आमच्या मळ्यात. कोण आलं तर मला लगेच हळी द्या बापू म्हणून. खचून हळी द्या मला. बोंबलाय लागलं तरी चालेल. बोंबलाय कशाला पाहिजे? नव आपलं सांगितलं. आणि मग बापू मिशाची टोकं पिळत बाहेर पडला. जाता जाता म्हणाला, आता बिनगोरी झोपा. हा. बंदूकवाला आपल्या साथीदारांसह भन्नाट गतीनं निघाला होता. पाठीवरची त्याची बंदूक डुलत होती. आता किर्र काळोख झाला होता. कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. फक्त त्यांच्या पावलांचा आवाज तेवढा येत होता. ढांगुळा माणूस आपला फेटा मागं पुढं करीत व हातातल्या बिडीचं झुरकं मारीत निघाला होता. तर बंदूकवाला तळहातात तंबाखू मळत होता. त्याला इब्राहिम बाबा ह्या पुडीशिवाय दुसरी कुठलीच पुडी चालत नव्हती. ढांगुळ्या माणसाला पुन्हा पटेल बिडी आवडायची. दाढीवाल्याला चिलीम लागे. पण चालताना चिलीम ओढणं अवघड असल्यानं तो ढांगुळ्याच्या हातातली बिडी घेऊन हळूच एखादा झुरका मारीत होता. त्यांना आता लांब एका डोंगरावर दिवा दिसत होता. त्या डोंगराच्या पायथ्याशी जे गाव होतं तिथंच त्यांना जायचं होतं. त्या गावाभोवती ओढ्यानं वळसा घातला होता. ओढ्याला लागूनच 100-200 पावलावर तो वाडा होता. त्या वाड्यातच त्यांचं महत्त्वाचं काम होतं. वाड्याचा दरवाजा प्रचंड होता. त्या वाड्यात राहणाऱ्या माणसालाच ते भेटायला निघाले होते. त्याच्याशी सविस्तर बोलणं करणार होते. त्या बंदूकवाल्याला त्याचा वैरी अद्याप सापडला नव्हता. म्हणून तो आता तिथल्या वाड्यातल्या माणसाला त्याच्या खुनाची सुपारी द्यायला निघाले होते. धन्यवाद. यापुढील संपूर्ण कथा ऐकण्यासाठी माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासदत्व स्वीकारावे.
साहित्यरत्न गोल्ड मेंबरशिप फक्त सदस्यांसाठी या उपक्रमांतर्गत आपण ग्रामीण लेखक रंगराव पाटील यांच्या कथा आणि खैंदळ नावाची चालू कादंबरी आपण ऐकू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.